नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण भारताच्या अर्थव्यवस्थेला दिशा देणाऱ्या मोठ्या अपडेट्स पाहणार आहोत. आज आपण चर्चा करणार आहोत टॅस्मॅको रेल्वेला रेल्वे कॉन्ट्रॅक्ट, टॉरेंट पॉवरची 6,889 कोटीची ॲक्विजिशन, हुंडाई जेनेसिससाठी नवीन नेतृत्व, NHPCला ESG रेटिंग, कोचिन शिपयार्डला 5,000 कोटीचा नेव्ही प्रोजेक्ट, आयनॉक्स विंडचे दमदार निकाल, कोल इंडियाची सोलर एनर्जीमध्ये झेप आणि सर्वात महत्त्वाचे इंडिया US ट्रेड डील अपडेट. तर चला सुरुवात करूया. सर्वप्रथम आपण चर्चा करणार आहोत टेस्मॅको रेल्वे अँड इंजिनिअरिंग लिमिटेडला साऊथ वेस्टर्न रेल्वेकडून 27.67 कोटीचा कॉन्ट्रॅक्ट मिळाला आहे. तर ह्या कॉन्ट्रॅक्टमध्ये कामाचं स्वरूप काय असेल, तर म्हैसूर डिव्हिजनमध्ये ओएची व पॉवर सप्लाय मेंटेनन्स 1046 ट्रॅक किलोमीटर, तेही 2 वर्षासाठी. आणि त्याचबरोबर कंपनीचा मेंटेनन्स पोर्टफोलिओ 3702.62 ट्रॅक किलोमीटरवर पोहोचला आहे. आता पुढील बातमी, टोरंट पॉवरने नाभा पॉवर लिमिटेडचे 100% अधिग्रहण 6,889 कोटीमध्ये करणार आहेत. आणि त्यासाठी मिळणारी मालमत्ता ही 1,400 मेगावॅट थर्मल प्लांट आणि रेव्हेन्यू 4,866 कोटी. त्याचबरोबर इव्हिडा डाटा 1,153 कोटी इतकी असणार आहे. आणि त्याची क्षमता 5 गिगावॅटवरून 6.4 गिगावॅट इतकी असेल. तर पुढील बातमी, हुंडाई मोटर इंडिया लिमिटेडने मधुरेंद्र मल्लू यांची नियुक्ती केली आहे. तसेच मधुरेंद्र मल्लू यांचा अनुभव पाहिला तर JW MG मोटर इंडिया, स्कोडा ऑटो इंडिया आणि मारुती सुझुकीमध्ये दिसतो. तसं लक्झरी सेगमेंटमध्ये हुंडाईचा फोकस वाढताना दिसत आहे. आता पुढील बातमी म्हणजे NHPC लिमिटेडला S&P ग्लोबलकडून 61 ESG स्कोअर मिळाला आहे. तसे हे सेबी रेग्युलेशन 30च्या अंतर्गत दिले जात आहे. तर आता पुढील बातमी, कोचिन शिपयार्ड लिमिटेडला इंडियन नेव्हीसाठी 5 नेक्स्ट जनरेशन सर्व्हे वेसल बांधण्याचा प्रोजेक्ट L1 बिडर घोषित करण्यात आले आहे. ही घोषणा मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स नवी दिल्ली येथे 16 फेब्रुवारी 2026 रोजी करण्यात आली. तर L1 बिडर म्हणजे काय? तर L1 बिडर म्हणजे सर्वात कमी किंमत देणारी पात्र कंपनी. कॉन्ट्रॅक्ट मिळण्याची सर्वात हित शक्यता त्यालाच मिळते आणि अंतिम करार आवश्यक औपचारिक पूर्ण झाल्यानंतरच होतो. तर पुढील बातमी, आयनॉक्स विंड लिमिटेडने Q3 मध्ये उत्कृष्ट कामगिरी नोंदवली आहे. तर कंपनीचा परफॉर्मन्स पाहिला तर नेट प्रॉफिट 12,633 लाख म्हणजेच 116 के इयर ग्रोथ आणि रेव्हेन्यू 1,08,192 लाख म्हणजे 17% इयर ग्रोथ दाखवत आहे. आणि एबिडेटा पाहिला तर 25,081 लाख इतका आला आहे. ह्या कंपनीचा ऑपरेशनल एफिशियन्सी सुधारलेले दिसते. तसेच 9 महिन्याचा परफॉर्मन्स पाहिला तर नेट प्रॉफिट 45,989 म्हणजे दुप्पट वाढलेला आहे. तसेच या कंपनीला बोर्डने 1,83,000 स्टॉक ऑप्शन मंजूर केले आहे. आता पुढील बातमी, कोल इंडिया लिमिटेडने फायनान्शियल 26 जानेवारीपर्यंत 961 कोटी सोलार कॅपेक्स केला आहे. तसेच त्याचे मुख्य आकडे पाहिले तर सोलार कॅपेक्स 961 कोटी आणि तोच मागील वर्षी 412 कोटी म्हणजेच 2.33 पट आणि 133% वाढ दिसत आहे. तसेच त्याचा टार्गेट 729 कोटी आणि अचिव्हमेंट 132 कोटी 32% आणि टार्गेट पाहिला तर 957 कोटी आधीच पूर्ण केलेलं आहे. म्हणजेच कंपनीने वार्षिक लक्ष ओलांडलेले आहे. तर पुढील बातमी शेवटची पाहिली तर भारत आणि US यांच्यातील अंतरिम व्यापार कराराबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. भारताचे संयुक्त सचिव दर्पण जैन यांच्या नेतृत्वाखाली भारतीय प्रतिनिधिमंडळ वॉशिंग्टन DC येथे जाणार असून मार्च 2026 पर्यंत हा करार लागू होण्याची शक्यता आहे. तसेच हा पूर्ण फ्री ट्रेड ॲग्रीमेंट FTA पूर्वीचा तात्पुरता करार आहे, ज्यामुळे दोन्ही देशांमधील व्यापार सुलभ होईल. तर मित्रांनो, अशा महत्त्वाच्या आर्थिक अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचे मत कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.